सगळं काय होऊन बसलंय ग? यांना जर सजा झाली तर आमच्या गावात काय अब्रू राहील ग? मला तर वाटतंय पाटील भाऊजींची चूक आहे. त्यांनी मर्याला मारहाण करायला नको होती. नाही म्हणजे मी आमच्या ह्यांची बाजू घेते असा याचा अर्थ नाही होत. आणि आमच्या ह्यांना त्या मर्याची आपुलकी वाटत होती म्हणून त्यांनी तक्रार नोंदवायला नाही सांगितली. तर त्यांना भाऊजींवर सूड उगवायचा होता. आता काय करायचं? आपण तर महाराजांची मदत घेऊन यांचं वैर मिटवण्याचा प्रयत्न करत होतो ना, पण यांचं वैर तर आणखी चिघळायला लागले ना. माझं ऐकशील? भाऊजींना घेऊन आमच्या घरी महाराजांच्या दर्शनाला या. जोडीने महाराजांचं दर्शन घ्या. आणि महाराज असताना आमचे हे तुमचा अपमान नाही करू शकणार. कसं बोलतेस तू हे? मला सांग, देशमुख भाऊजींनी यांच्या विरुद्ध तक्रार करायला भाग पाडलं होतं ना मर्याला. मग असं असताना हे तुमच्या घरी पाय तरी कसा ठेवतील ग? हे बघ, आता ते कसं जमवून आणायचं ते तुझं तू बघ. पण एवढं मात्र नक्की, महाराजांच्या समोर काहीही वावगं होणार नाही. हे जर तू भाऊजींना पटवून दिलंस ना तर भाऊजी आमच्याकडे नक्की येतील. महाराज तुम्ही त्यांना सबूत देते आहो. सगळं ठीक. महाराज आहेत ना? काय बोलताय काय वहिनी? होय भाऊजी. दादा कधीही देशमुखांच्या घरी जाणार नाही. आणि तो जरी महाराजांच्या दर्शनासाठी देशमुखांच्या घरी गेला तरी देशमुख पाटील आम्हाला शरण आले अशी बोंब उठवेल. बोलू देत ना कोणाला काय बोलायचं ते. आपण स्वच्छ मानानं जातोय ना त्यांच्या घरी दर्शनाला. मग कोण काय बोलते ह्याचा विचार नाही करायचा आपण. भाऊजी भाऊजी मला एक सांगा, ह्याशिवाय आता दुसरा कुठला तरी मार्ग शिल्लक उरलाय? आणि ह्या सगळ्या कचाट्यातनं फक्त महाराजच त्यांना बाहेर काढू शकतील. तुम्हाला सुद्धा महाराजांची प्रचिती आली आहे ना भाऊजी? मला हे सगळं मान्य आहे बहिणी, पण दादा ऐकणार नाही त्याचं काय? आणि दादांची ही गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा आहे म्हणून ते देशमुखांच्या घरी जाऊन महाराजांना शरण जातील असं मला वाटत नाही. हो, पण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे भाऊजी? दादाला सुचवायचं म्हणजे स्वतःच्या थोबाडीत मारून घेतल्यासारखं. भाऊजी मला एक सांगा, महाराज ज्या ठिकाणी वास्तव्याला असतात ते ठिकाण काही क्षणापुरता तरी मंदिरासारखं असतं की नाही? मंदिरासारखं नाही, ते मंदिरच असतं. मग देशमुखांचं घर आपल्यासाठी काय आहे आता? मंदिर. होय ना? मग मंदिरात जाताना ते मंदिर कुणी उभारलं, तो आपला शत्रू आहे का आपला मित्र आहे, हा विचार आपण नाही करायचा. आपले ऋणानुबंध फक्त त्या मंदिरातल्या परमेश्वराशी असतात. वहिनी भाऊजी भाऊजी तुम्ही एकदा फक्त तुमच्या दादांना समजावा. त्यांना म्हणावं ही अहंकार जपण्याची वेळ नाहीये. आणि अहंकाराने फक्त आपलं नुकसानच होतं, कुणाला काहीही साध्य होत नाही त्यातनं. काय कारभारनी? कुणाची वाट बघतायस? वाट? छे हो, कुणाची नाही. होय हो, महाराज जागे आहेत का? होय, नाही महाराज जागे आहेत, पण ते बी कोणाची तर वाट बघत असल्यासारखं वाटतंय. नाही बोलत माझ्याशी होते, पण त्यांची नजर कोणाचा तर येत घेत होती. असं भाई, मग येणार असेल कोणीतरी. हे बघ, तुला सांगतोय, तुझ्या शब्दाखातर मी देशमुखाच्या वाड्यावर आलोय खरा, पण माझं मन मानत नाही. आणि जर देशमुख काही बोलला ना तर गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. अगं पण मी आहे ना, जे काय बोलायचं ते मी बोले. उगाच तुम्ही बोलाल, शब्दाने शब्द वाढेल आणि ज्या कामासाठी चाललो ते राहील बाजूला आणि भलतच काहीतरी होऊन बसेल. आपले हात दगडाखाली असले म्हणून त्या देशमुखापुढे झुकायचं आपण?
देशमुखापुढे नाही झुकायचं, आपण महाराजापुढे झुकायला चाललोय. आणि जेव्हा आपले हात दगडाखाली असतात तेव्हा तो दगड उचलून बाजूला करायला झुकावं लागतच ना. म्हणजे परमेश्वरा, यांना कधी शहाणपण येईल. चला. पाटील, माफी मागायला आलायच वाटतं. मी महाराजांकडे आलोय, माफी मागायला नाही आलो. नाही, रात्रीच्या अंधारात लपून आलाय का म्हणून म्हटलं. मी महाराजांच्या दर्शनासाठी आलोय. घरात पाऊल ठेवू देणार नाही. मी महाराजांच्या दर्शनासाठी आलोय. घरात पाऊल ठेवू देणार नाही. मी हात जोडते हो तुमच्या समोर. कृपा करून आम्हाला महाराजांना भेटू द्या एकदा. जमायचं नाही. आणि हे बघा, महाराज सध्याच्याला आमच्या घरी मुक्कामाला आहेत. आमच्या घरात कुणाला येऊ द्यायचं आणि कुणाला येऊ द्यायचं नाही ते आम्ही ठरवणार. आओ, चुकताय तुम्ही. माहितीये, आम्हाला मान्य आहे भाऊजी. अहो, म्हणून तर विनंती करते तुमच्याजवळ, एकदा तरी महाराजांचं दर्शन करू द्या आम्हाला. बघा, भाऊजी भाऊजी म्हणून नातं जोडायचं नाही. पाटलाला अटक होऊ नये म्हणून महाराजाकडे साकडं घालायला आला, कळत नाही वय मला. या मार्याला मीच सांगितलं तक्रार करायला तुमच्या विरुद्ध. आता मीच तुम्हाला मदत करू. होय, जमायचं नाही. आओ, चुकताय तुम्ही. तू मध्ये बोलू नका. का बोलू नका? खरं तेच बोलतेय मी. तुम्ही महाराजांना शब्द दिलाय ना व, की महाराजांच्या दर्शनाला आलेल्या कुणाचा बी तुम्ही अनादर करणार नाही, मग तो शत्रू असो किंवा मित्र. मग आता महाराजांना दिलेला शब्द तुम्ही मोडणार? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, चूक झाली माझी, मला वाचवा. चूक झाली? खंडू पाटील चूक करू शकतो हे आम्ही समजू शकतो, पण खंडू पाटील चुकीची कबुली देतो हे समजू शकत नाही. महाराज, आपण उपरोधिक बोलतोय. तुला कळलं मुली, पण याला कळलं नसावं. महाराज, काय लाज होता मला. महाराज, हा आमच्यावर लई बिकट प्रसंग ओढवलाय. यांनी तळ्याकाठी एकाला बेदम मारलाय. मर्याद्याचं नाव आम्ही जाणतो, का मारझोड केली तेही जाणतो, आणि देशमुखाने ठोस लावून पर्याने तक्रार केली हेही जाणतो. महाराज, यांच्यावर कैद होण्याचा प्रसंग ओढवलाय. आता आमची इब्रत फक्त तुमच्यासाठी आहे महाराज. आम्ही करू काहीतरी, पण पुढे काय? पुढे स्वार्थ बळावला की नीतिमत्ता उरत नाही. खंडू पाटलाने मराला मारण्याचं चुकीचं होतं, तसंच देशमुखाने त्या चुकीचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करणं हेही चुकीचं होतं. त्यामुळे मी पुन्हा एकाचा पक्ष घेणार नाही. पाटील देशमुख या गावच्या कर्तबगार व्यक्ती, जबाबदार व्यक्ती. तुमच्यातील वादामुळे तुम्ही गावात कुठेही माजवतात हे तुम्हाला कसं कळत नाही? एक डाव क्षमा करा महाराज. मी तुम्हाला अभय देतो, तुम्हाला कैद होणार नाही. या गावचं भविष्य तुमच्या दोघांच्या हातात आहे
हे तुम्ही विसरू नये आणि आग लावायला जवळ करू नये. होय महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पाटील देशमुखाच्या भांडणात खतपाणी घालून आपला तर फायदाच झाला ना. त्यांना आपसात भांडा, एकमेकाला मारा मारा, माझ्या बाचं काय जात. आता एकदा या गजानन महाराजाचं सगळ्या गावाबरोबर वैर करून दिलं ना, अशी मजा येईल. वा नार भाऊ वा. आता तुझी खैर नाही नाऱ्या. कुठे पळशील नाऱ्या? सत्यापासून कुणीही पळू शकत नाही. सत्य तुझा पाठलाग सोडणार नाही. पाटील आणि देशमुखांमधलं भांडण विकोपाला नेऊन तू तुझी पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे नुसतं देशमुख आणि पाटलांचं नुकसान होत नाहीये, तर बऱ्याचसारख्या निष्पाप जीवालाही मार खावा लागतोय. हा जो आगलावेपणा करून तू स्वतःचा स्वार्थ साधतोय ते ताबडतोब थांबव. नाहीतर असा जोग देईन, तर असा जोग देईन, 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 जोग देईन. महाराज महाराज हा जो आगलावेपणा करून तू स्वतःचा स्वार्थ साधतोय ते ताबडतोब थांबव. नाहीतर असा जोग देईन. चुकलो महाराज, चुकलो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. क्षमा करा महाराज, क्षमा करा. उठ. नाही, माफ करा मला. आता उठतोच की घालू काठीचा रट्टा पाठीवर. आज तुला कशी काय आमची आठवण झाली? ही या काठीने करून दिली. महाराज माफ करा, क्षमा करा मला. खूप मोठी चूक केली महाराज, खूप मोठी चूक केली. देशमुख आणि पाटील दोघांना फुस लावत राहिलो, त्यांच्यातले भांडणं वाढवून स्वतःची तुंबडी भरत राहिलो महाराज. मी आजवर लय पाप केलं महाराज, माफ करा. देशमुखाच्या मेवण्याला अत्तराचा वास आला की सटासट शिंका येतात, हे जसं मला कळलं. मी लगेच पाटलाच्या पैलवानाच्या अंगाला अत्तर चोळलं. आता तुम्हाला घाबरायचं कारण नाही. हा नाऱ्या तुमच्या मदतीला आहे. ही शिशी ठेवा अत्तराची. अत्तराची शिशी? कुस्तीच्या अगोदर ज्यावेळेस अंगाला तेल चोपडणार की नाही, त्याच्या मध्ये हे अत्तर टाकतात. लय पाप केलं महाराज. आणि खंडू पाटलाला यातलं काही ठाक नव्हतं महाराज. सगळी चूक माझीच होती. देशमुखाईने त्याच्यावर डाळ घातला की तुम्ही रडीचा डाव खेळून कुस्ती जितलात म्हणून त्यांचं वय अजून चिघळलं महाराज. त्या मराचे कान पण देशमुख मालकाला सांगून मीच भरले. एवढं मर मरतो त्या पाटलासाठी, एवढं राबतो, कष्ट करतो, तुझी मानावर तेवढी कदर होत नाही गाड्याची. देशमुख त्या पाटलापुरी 10 पटीने राजा माणूस. लागली एक डाव मर्यानं जर पाटलाच्या कामाला नकार दिला, त्याचा अपमान केला, मोठं बक्षीस देऊ म्हणलं त्याला. बघ विचार, तुझ्या आयुष्याची ददात मिटून जाईल बघ.
त्याच्यामुळे त्या बिचाऱ्याला पाटलाचा लई मार खावा लागला आणि त्याच्यामुळे देशमुखांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली. सगळे पाप मीच केले महाराज. लई पाप केलं. चुकावर चुका केला महाराज. मला बाप क्षमा करू, पण तू काय उपद्व्याप करून ठेवले आहेस ते जाऊन अधिकाऱ्याला सांगितलंस, तुझ्या चुकांची कबुली दिलीस तरच. आत्ता जाऊन सांगतो. मी फौजदाराकडे सगळं कबूल करायला तयार आहे महाराज. मला त्याच्या काठीचा मार सोसल येतो. पण तुम्ही जर क्रोधित झाला तर तुमची काठी उगारली तर या गरिबाच्या 7 पिढ्या नरकात जातील महाराज. असं नका करू. पदरात घ्या मला माफ करा. गणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते. सौभाग्यवती हो. महाराज, आपल्या कृपेनेच आमच्या ह्यांना अटक झाली नाही. जर यांना अटक झाली असती ना तर आम्हा पाटील कुटुंबांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले असते हो गावभर. आणि महाराज, तुमच्यामुळंच आम्हा जीवाभावाच्या मैत्रिणींच्या पतिराजांचं डोळं उघडलं. पाटील, देशमुख, वैर साठवून डबकं करू नका. ते डबकं पुढे नाचतं. त्यात असंख्य जीवजंतू निर्माण होतात जे समाजामध्ये रोगराई पसरवतात. समाजाचा समतोल बिघडतो आणि दुःखही माजते. याला जबाबदार असणारे नामा निराळेच राहतात आणि फलत्यांचीच डोके फुटतात. तेव्हा वैर साठवू नका. समजलं? जी महाराज. नाऱ्यासारखे खुशमस्करे ह्या वैराच्या वणव्यात फुंकर घालतात आणि तिथं मोठ्या आगीत रूपांतर करतात. त्यात गावच्या गावं भस्मसात होतात. अशी उदाहरणं आहेत. आपलं शेगाव हे परोपकार करणारं, सलोखाने नांदणारं गाव आहे अशी ओळख करायची असेल तर ते सर्वस्वी तुमच्या हाती आहे. जी महाराज. आपल्यातलं ऐक्य अबाधित ठेवा. वतनदारी, मान मराठत यांना महत्व देऊन मतभेद का बाळगता? आपली शक्ती एकमेकांसाठी भांडण्यात का खर्च करता? त्यापेक्षा या शक्तीचा समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी उपयोग करा. परमेश्वराने तुमच्या दोन्ही हातांना 10 बोटं दिली आहेत. मग तुम्ही एकटेच पुढे का जाता? या 10 बोटात आणखीन 10 बोटं गुंतून त्यांनाही तुमच्या बरोबर पुढे नेलं तरच समाजाची खरी उन्नती होईल. महाराज, आपली शिकवण शिरसावंत. गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात. जिथे दुफळी माजते तिथे सुखशांतीची होळी होते. म्हणून सदैव प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे.